भाजपच्या गटनेत्याची येत्या रविवारी निवड होणार आहे। यावेळेस नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार असून अनुभवी नेत्यांना आता संघटनात्मक जबाबदाऱ्यांचं वाटप केलं जाणार आहे। गटनेत्याची निवड झाल्यानंतर 2 तारखेला महायुतीचा शपथविधी होईल अशी माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना राज्याचं मुख्यमंत्रीपद द्या असा सल्ला संघाच्या वतीनं पंतप्रधान मोदींना देण्यात आला। महाराष्ट्रासारख्या महत्त्वाच्या राज्याची धुरा भाजपच्या ज्येष्ठ नेत्यालाच देण्यात यावी असा सल्ला संघानं दिलाय अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। येत्या 2 डिसेंबरला महायुतीच्या नवीन सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता, त्याआधी म्हणजेच 1 डिसेंबरला महायुतीची एकत्रित बैठक होणार असून यासाठी भाजपचे 2 निरीक्षक मुंबईमध्ये येणार आहेत अशी माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाल्यानंतर सीएम पदाबाबत निर्णय होणार आहे आणि पंतप्रधान मोदीच मुख्यमंत्री ठरवतील अशी माहिती सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे। अमित शहांच्या उपस्थितीमध्ये दिल्लीत महायुतीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली। दरम्यान अजित पवारांना अर्थ आणि उपमुख्यमंत्रीपद देण्यात येणार आहे, तर भाजपकडे महसूल आणि गृहमंत्रीपद असेल, तर शिवसेनेला नगर विकास खातं आणि पीडब्ल्यूडी खातं देण्यात येणार असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे। राज्यातल्या सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर दिल्ली कॅबिनेटमध्ये देखील काही नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता। राष्ट्रवादी आणि शिवसेनेला केंद्रात प्रत्येकी 1 मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। सूत्रांकडून न्यूज 18 लोकमतला ही माहिती देण्यात आली आहे। अमित शहांसोबत बैठक झाल्यानंतर शिवसेना खासदार आणि एकनाथ शिंदे यांच्यात बैठक झाली। अमित शहांनी दिलेल्या प्रस्तावावर या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली। शिवसेनेला केंद्रीय मंत्रिमंडळात अतिरिक्त कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। संजय राऊतांनी पुन्हा एकदा महायुतीवर निशाणा साधला। महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राज्यात ठरत नाही हे दुर्दैवच आहे। महाराष्ट्रातील निर्णय दिल्लीतून मोदी शहा ठरवतात, त्यामुळे मोदी शहांपुढे महाराष्ट्राचं नेतृत्व झुकलं असा हल्लाबोल त्यांनी केलाय। ईव्हीएमची पूजा करा, मंदिरं बांधा अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली, तर ईव्हीएम घोटाळा लवकरच बाहेर येणार असा दावाही त्यांनी केलाय। वडेट्टीवारांनी फडणवीसांना चांगलाच टोला लगावलाय। फडणवीस बदला घेण्याचं राजकारण करायचे ते आता त्यांनी करू नये अशी अपेक्षा आहे असा टोला त्यांनी लगावला। तर त्यांना आता कुबड्यांची गरज नाही, उलट ज्या कुबड्या आहेत त्या फडणवीसांवर अवलंबून आहेत असं म्हणत पवारांसह शिंदेंवरही त्यांनी निशाणा साधलाय। प्रियांका गांधी रवींद्र चव्हाण लोकसभेत निवडून आले, मग यावर विरोधक का बोलत नाही असा सवाल भाजपचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केलाय। मावळ शहरामध्ये सुनील शेळकेंना शुभेच्छा देणारे बॅनर्स लावण्यात आलेत, यावरती भावी मंत्री असा उल्लेख करण्यात आला। यावेळेस दादा जो बोलेंगे वही होगा असं वक्तव्य सुनील शेळकेंनी केलंय। निवडणुकीत हरलो म्हणून खचलो नाही आणि तुम्हीही खचू नका। माझ्यासाठी काम करणाऱ्यांना आणि मला मतदान करणाऱ्याला मी वाऱ्यावर सोडणार नाही असं वक्तव्य शरद पवार गटाच्या प्रशांत यादव यांनी केलंय। विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांना मुंबई पालिकेच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत। फेब्रुवारी 2025 आधीच पालिकेच्या निवडणुका होण्याची शक्यता असल्यानं राजकीय पक्षांनी प्रभागातील चाचपणी सुरू केली आहे। विधानसभेतील दारुण पराभवानंतर काँग्रेसची आज कार्यकारिणी बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि राज्यातून बाळासाहेब थोरात, चंद्रकांत हांडोरे आणि नसीम खान उपस्थित राहणार आहेत। दापोलीचे शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांना मंत्रिमंडळात मंत्री म्हणून स्थान मिळणार असल्याचं जोरदार म्हटलं जातंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुम्ही आमदार करा, मी नामदार करतो अशा प्रकारचं वक्तव्यही केलं होतं। विधानसभेच्या धक्कादायक पराभवानंतर सतेज पाटलांच्या समर्थकांनी कसबा बावड्यात मोठ्या प्रमाणात पोस्टरबाजी केली। निष्ठेची तडजोड नाही, आम्ही सदैव तुमच्या सोबत अशा आशयाचे फलक लावण्यात आले। अकोट मतदारसंघामध्ये वंचितच्या जिल्हा परिषद अध्यक्षांच्या गावातच वंचितला केवळ 99 मतं मिळाल्यानं कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्षांना जाब विचारलाय। नाशिकमध्ये भाजपच्या देवयानी फरांदे यांनी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची भावी मंत्री म्हणून बॅनर्स लावलेत। उभाटाच्या अजय बागुल आणि सागर देशमुख यांनी हिंदुत्ववादी आमदार आणि भावी मंत्री अशी बॅनरबाजी करण्यात आली आहे। बीडच्या गेवराई विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नवनिर्वाचित आमदार विजयसिंह शिवाजीराव पंडित यांनी अंतरवली सराटी इथं मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली, तसंच मराठा आरक्षण चळवळीमध्ये सोबत राहण्याचा शब्द दिला। रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांना मंत्रिपद देण्यात यावं या मागणीसाठी गंगाखेड वासियांनी संत जनाबाई मंदिरामध्ये महाआरती करत गुट्टेंना मंत्रिपद मिळावं यासाठी साकडं घातलंय। पुण्यात हेल्मेट सक्ती नाही, कसबा विधानसभेचे आमदार हेमंत रासने यांनी त्याची ग्वाही दिली आहे। तो आदेश पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील
भागासाठी लागू होत नाही, त्यामुळे नागरिकांनी कुठलीही चिंता करू नये असंही ते म्हणाले. सराफा बाजारामध्ये आज सोन्या चांदीच्या दरामध्ये घसरण पाहायला मिळते. 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 259 रुपयांनी घसरून 75,916 रुपये प्रति 10 ग्रॅम झालाय, तर चांदीच्या दरामध्ये 775 रुपयांची घसरण झाली आहे. ईपीएफओनं खातेधारकांना निष्क्रिय खात्यांमध्ये जमा केलेले 16,437 कोटी रुपये परत केलेत. ईपीएफओकडे अशी अजून 80 लाखाहून अधिक नॉन ऑपरेटिव्ह खाती आहेत, ज्यात गुंतवणूकदारांचे 28,670 कोटी रुपये जमा झाले आहेत. केंद्र सरकारनं संसदेमध्ये ही माहिती दिली आहे. भारतीय रेल्वेनं हायड्रोजनद्वारा चालण्यात येणारी ट्रेन जी आहे ती लॉन्च करण्याची तयारी केली आहे. या अत्याधुनिक ट्रेनचं हरियाणातल्या जिंद आणि सोनीपत रेल्वे स्थानकादरम्यान ट्रायल रन होणार आहे. केंद्रीय ऊर्जा मंत्रालयानं देशातील वीज पारेषण पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी 2031 ते 32 पर्यंत 9.12 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद येसो नाईक यांनी राज्यसभेमध्ये ही माहिती दिली आहे. मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया या संरक्षित स्मारकाच्या जतन, दुरुस्ती आणि संवर्धनासाठी 71,65,000 रुपयांच्या निधीस सरकारनं मान्यता दिली. त्यानुसार आता गेटवेच्या दुरुस्ती आणि डागडुजीचं काम करण्यात येणार आहे. राज्यात झिकाच्या रुग्णसंख्येमध्ये मोठी वाढ झाली आहे. राज्यामध्ये 140 झिका रुग्ण असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागानं दिली आहे. यासाठी सर्वाधिक रुग्ण हे पुणे महानगरपालिका क्षेत्रात सापडले आहेत. मुंबईचा राज्यामध्ये स्वाईन फ्लूचा संसर्ग वाढतोय. गेल्या आठवड्यात 11 जणांचे बळी गेले, त्यात सर्वाधिक 779 रुग्ण हे मुंबईमध्ये आढळून आले आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेकडून हिवताप, डेंग्यू आणि साथीचे आजार नियंत्रणात राहण्यासाठी उपक्रम राबवले जातात. शहरातील 24 ठिकाणी आरोग्य शिबिराचे आयोजन केलं असून 1,312 रुग्णांची तपासणी करून त्यांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. वाशिम जिल्ह्यातील शाळांमध्ये बदलापुरातील घटनेनंतरही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची अंमलबजावणी अद्यापही करण्यात आलेली नाहीये. जिल्हा परिषदेच्या 775 शाळांपैकी केवळ 10 शाळांमध्येच सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. अकोल्याच्या मूर्तिजापूर येथील नेव्हनानी कॉम्प्लेक्समधील वाईन शॉपचं शटर तोडून चोरट्यांनी पहाटे 4 वाजायच्या सुमारास दुकानातील 67,500 रुपयांचा ऐवज लंपास केला. चोरट्यांचं कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालंय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये अचानक शॉर्ट सर्किट झाल्यामुळे तब्बल 50 शस्त्रक्रिया खोळंबल्या. त्यामुळे रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांनाही त्रास सहन करावा लागला. वनशक्ती संस्थेतर्फे भारतातील पहिली समुद्रतळ स्वच्छता मोहीम मालवणच्या समुद्रात यशस्वीरित्या राबवण्यात आली. या मोहिमेमध्ये स्वयंसेवक, स्कुबा डायव्हर्स, पर्यावरणवादी आणि सागरी तज्ज्ञांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे समुद्रतळातून सुमारे 300 किलो कचरा बाहेर काढण्यात आला. विधानसभेच्या निवडणुकीनंतर अकोला महानगरपालिकेनं अतिक्रमण मोहीम हाती घेतली आहे. यावेळी पालिका आयुक्तांनी स्वतः रस्त्यावर उतरून पाहणी केली. मात्र या मोहिमेमध्ये दुजाभाव केला जात असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी होते. पालघर जिल्ह्याच्या हद्दीतील मेडवन घाटामध्ये ट्रॅफिक जाम होत असून रोजच्या वाहतूक कोंडीनं वाहन चालक त्रस्त झाले. नांदगाव छत्रपती संभाजीनगर या मार्गाची अक्षरशः चाळण झाल्याचं दिसून आलं असून ठिकठिकाणी मोठमोठाले खड्डे पडले असल्याचं दिसून येत आहे. वाहन चालकांना त्यामुळे तारेवरची कसरत करावी लागते. रस्ता दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी नागरिक आणि वाहक धारकांनी केली आहे. जळगाव शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या वाघूर धरणातील पंपिंग स्टेशनचा पाणीपुरवठा वारंवार खंडित होत असल्यानं महावितरणाच्या चोरवड या उपकेंद्रावरती विजेची जोडणी करण्यात आली. त्यामुळे पंपिंग स्टेशन जवळील जलवाहिनीला गळती लागली. त्यामुळे पुन्हा एकदा शहराचा पाणीपुरवठा 1 दिवस पुढे ढकलला गेलाय. नवी मुंबईच्या बाजारामध्ये विविध प्रकारची फुलं दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. 4 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या मार्गशीर्ष महिन्यामुळे फुलांच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. विना हेल्मेट दुचाकीस्वार आणि सहप्रवाशांवर कारवाईचा बडगा उचललाय. मुंबईमध्ये हेल्मेट विना दुचाकीस्वारांवर 2 वर्षात 107 कोटींचा दंड आकारला गेलाय. नागपूरमध्ये दुचाकी चालकासह मागे बसलेल्या सहप्रवाशांना आजपासून हेल्मेट घालणं बंधनकारक होणार आहे. पोलिसांनी या संदर्भात नोटिफिकेशन काढलं असलं तरी नागपूरकरांनी या निर्णयाला विरोध दर्शवलाय. हेल्मेट सक्तीच्या कारवाईतून पुणेकरांना तुर्तास दिलासा मिळाला. वाहतुकीबाबत शहरामध्ये कार्यरत असलेले विविध विभाग, सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधी अशा सर्वांची चर्चा करून 1 जानेवारीपासून कारवाई करण्यात येईल असं पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केलंय.
पुणे शहरातील टेकड्या आणि ब्लॅक स्पॉटवरती 600 अत्याधुनिक कॅमेरे बसवण्यात येणार आहेत। टेकड्यांसह ब्लॅक स्पॉटवरती कॅमेऱ्यांसह पॅनिक बटन नसणार आहे। या संबंधीचा अहवाल पुणे पोलिसांकडून राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार आहे। लोकसभेपाठोपाठ आलेल्या विधानसभा निवडणुकांमुळे विविध कामांच्या निविदा प्रक्रिया वेळेत पूर्ण झालेल्या नाहीयेत। त्यामुळे पुणे महानगरपालिकेचं खर्चाच्या पेक्षा उत्पन्न अधिक झालंय। अशातच पालिकेने 200 कोटी रुपयांच्या ठेवी बँकेत ठेवण्याचा प्रस्ताव स्थायी समिती समोर ठेवलाय। पुणे पीएमआरडीएच्या घरांना सर्वांसाठी परवडणारी घरं योजनेअंतर्गत शिल्लक सदनिकांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळतोय। या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शेवटचे 2 दिवस उरले। कोस्टल रोड प्रकल्पाच्या खर्चात आणखी 1309 कोटी रुपयांची वाढ झाली आहे। या प्रकल्पासाठी 12,721 कोटींच्या खर्चाला मंजुरी दिली होती। आता हा खर्च 14,000 कोटी रुपयांवर गेला आहे। बीएमसीनं रखडवलेल्या एसआरए योजना आता मुंबई महानगरपालिकेसह म्हाडा, महाप्रीत, सिडको यांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येणार आहेत। स्वतःच्या मालकीच्या भूखंडावरील झोपड्यांच्या पुनर्वसनासाठी आपलीच विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती व्हावी अशी मागणी पालिका प्रशासनानं केली आहे। मरीन ड्राईव्हवरती महानगरपालिकेनं संपूर्ण किनारपट्टीवरती 13,000 टेट्रापॉड्स बसवले आहेत। प्रशासनाकडून 82% काम पूर्ण झालं असून नवीन टेट्रापॉड्स हे 100 वर्ष टिकणारे असल्याचा दावा प्रशासनानं केला आहे। मेट्रो 2A आणि मेट्रो 7 मार्गिकेवरील प्रवास करणारे 56% प्रवासी डिजिटल माध्यमातून झटपट तिकीट काढून प्रवास करतायत। त्यामुळे कागदी तिकिटांचा वापर घटला असून पर्यावरणपूरक प्रवासाला चालना मिळाली आहे। मुंबई मेट्रोनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक बाब समोर आली आहे। मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडनं मे 2025 पर्यंत वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स ते कफ परेड दरम्यान दुसऱ्या टप्प्याचं काम सुरू करण्याची योजना आखली आहे। मध्य रेल्वेनं रूळ बदलण्याचं काम हाती घेतलं असून आतापर्यंत 65 किलोमीटर रूळ बदलण्यात आले आहेत। तर एप्रिल 2025 पर्यंत 126 किलोमीटर रूळ बदलण्याचं लक्ष्य असल्याचं रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं। उत्तर पत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनावर मुंबई विद्यापीठ दरवर्षी लाखोंचा खर्च करतो। यंदा नोव्हेंबरपर्यंत 20 लाख रुपये खर्च करण्यात आले। त्यामुळे पुनर्मूल्यांकनांवर एवढा मोठा खर्च कसा असा प्रश्न उपस्थित होतोय। शाळांमध्ये सुविधा देताना शिक्षण विभागाकडून UDAISच्या माहितीचा आधार घेतला जातो। 2024-25 या वर्षासाठी स्कूल, स्टुडंट आणि टीचर या तीनही पोर्टल ऑनलाईन माहिती भरण्यासाठी सप्टेंबर महिन्यामध्ये सुरू करण्यात आले होते। त्यात विदर्भातील नागपूर, गोंदिया, गडचिरोली आणि यवतमाळ या 4 जिल्ह्यांनी आघाडी घेतली आहे। देशातील उच्च शिक्षण संस्था आता पदवीपूर्व विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमाच्या कालावधी कमी जास्त करण्याचा पर्याय देणार आहे। यासाठी एडीपी आणि ईडीपी राबवण्याची परवानगीही देण्यात आली आहे। भारताच्या सहकार क्षेत्रामध्ये 2030 पर्यंत 5.5 कोटी थेट नोकऱ्या आणि 5.6 कोटी स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण होण्याची क्षमता आहे। एका अहवालातून ही माहिती समोर आली आहे। राज्य परिवहन महामंडळातर्फे प्रवाशांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांमुळे लालपरी सुसाट ढवते। उत्पन्नाचं उद्दिष्ट 100% पूर्ण करीत राज्यामध्ये तृतीय क्रमांक मिळवण्यात रत्नागिरी विभागाला यश आलंय। या विभागानं 1,38,38,000 रुपये उत्पन्न प्राप्त केलंय। विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा सुळसुळाट सुरूच आहे। 10 महिन्यांच्या कालावधीमध्ये 15,000हून अधिक प्रवाशांनी विना तिकीट प्रवास केला असून पीएमपीएनं प्रवाशांकडून दंड स्वरूपामध्ये 76 लाख रुपयांहून अधिक रक्कम वसूल केली आहे। एसटीच्या ताफ्यातील LNG मध्ये रूपांतर केलेल्या 5 बस पहिल्या टप्प्यामध्ये मुंबई आणि नाशिकमध्ये चालवण्याचा विचार सुरू आहे। मात्र अद्यापही कोणताच निर्णय न झाल्यामुळे मुंबईकरांसह नाशिककरही संभ्रमात आहेत। 8 डिसेंबरला वसई विरार मॅरेथॉन पार पडणार आहे। या मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी पश्चिम रेल्वे अतिरिक्त गाड्या चालवणार आहे। पश्चिम रेल्वेकडून चर्चगेट ते विरारपर्यंत 2 अतिरिक्त विशेष स्लो लोकल चालवण्यात येणार आहेत। नवीन वाहन नोंदणी क्रमांकाची मालिका सुरू केल्यानंतर क्रमांक आरक्षित करण्यासाठी लिलावाची प्रक्रिया परिवहन कार्यालयामार्फत राबवण्यात येते। लिलावाची ऑफलाईन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उर्वरित अनारक्षित नोंदणी क्रमांक ऑनलाईन पद्धतीने आरक्षित करता येतात। वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील 27 वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयामध्ये रुग्णांची माहिती हाताने लिहिण्याचं काम हे डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी करतात। त्यामुळे रुग्णांची डिजिटल नोंदणी कधी सुरू होणार असा सवाल उपस्थित होतोय। नागपूर हैदराबाद महामार्गावर एका भरधाव कंटेनरनं मोटारसायकलला जोरदार धडक दिली। या धडकेमध्ये दोघांचा जागीच मृत्यू झालाय।
पुणे महामार्गावरती तेलंगवाडी इथं कारची दुचाकीला जोरदार धडक बसली। या अपघातामध्ये तरुणाचाच जागीच मृत्यू झाला। शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या घरी ईडीनं छापा घातलेला आहे। मुंबईसह इतर 15 ठिकाणी ईडीनं छापेमारी केली आहे, तर उत्तर प्रदेशातही काही ठिकाणी ईडीनं छापे घातले। सोशल मीडियावर 2 समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशी पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी केज पोलिसांनी माथेफिरू विरोधात गुन्हा दाखल केला आहे। श्रीवर्धन मुळगाव येथील जेटीवर असलेल्या एका मच्छीच्या पेढीला आग लागली आहे। या आगीमध्ये दुकानासह बाजूला असलेल्या 2 बोट जळून खाक झाल्यात। यात लाखोंचं नुकसान झाले। जळगावमध्ये सुवर्ण व्यावसायिकाला देण्यासाठी कारागिरानं दिलेले 97,500 रुपये किमतीचं सोन्याचं मणी घेऊन दुकानातील कर्मचारी परस्पर पसार झाला। त्यावरून योगेश गोयल विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नफ्याचा आमिष दाखवून अमळनेरच्या खासगी ठेकेदाराला कोटींचा गंडा घातलेला आहे। या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। जम्मू काश्मीरमधील पूंछमध्ये सुरक्षा दलानं मोठी कारवाई केली आहे। दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करत मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त केली आहेत। जम्मू काश्मीर पोलिसांनी किश्तवाडमध्ये मोठी कारवाई केली आहे। एनआयएनं न्यायालयाच्या आदेशानुसार पाकिस्तानातून कार्यरत असलेल्या 13 दहशतवाद्यांची मालमत्ता जप्त केली आहे। दिल्लीतील प्रशांत विहार परिसरामध्ये मोठा स्फोट झाला। 1 जण किरकोळ जखमी झाला। तपास पथकाला घटनास्थळावरून पांढऱ्या रंगाची पावडर सापडली आहे। दिल्लीतील प्रशांत विहार परिसरामध्ये झालेल्या स्फोटानंतर लगेचच व्हिडिओ समोर आला। छायाचित्रांमध्ये आकाशात प्रचंड धुळाचे लोट पाहायला मिळतात। उत्तराखंडमध्ये दरीत टँकर कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या भीषण अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे, 1 जण गंभीर जखमी झाला आहे। गाझियाबादमध्ये वंदे भारत ट्रेनवर दगडफेक करण्यात आली। या 2 डब्यांच्या काचा फुटल्या असून आरोपींचा शोध सुरू आहे। उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये गिझरमधून गॅस गळती झाल्यानं नवविवाहित महिलेचा मृत्यू झाला। 5 दिवसांपूर्वीच त्यांचं लग्न झालं होतं। कानपूरमध्ये 4 वर्षांपासून बंद असलेल्या मदरशामध्ये 10 वर्षाच्या मुलाचा सांगाडा सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे। या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे। बिहारच्या गोपालगंजमध्ये 10,500 लिटर दारू नष्ट करण्यात आली। बिहारच्या डीएम यांनी या संदर्भात आदेश दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली। उत्तर प्रदेशच्या बाराबंकी इथं कारनं पेट घेतला। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। कारला आग लागल्याचं कळताच कारमधील दोघांनी कारमधून उतरत आपला जीव वाचवला। दादरा नगर हवेलीमध्ये कारचा भीषण स्फोट झाला। या कारमधील 4 जणांचा जागीच मृत्यू झाला। बांगलादेशातील हिंदूंवर अत्याचारावर भारतानं कठोर भूमिका घेतली आहे। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे। शेख हसीनांनी युनूस सरकारवरती मोठा हल्लाबोल केला। हिंदूंवरील हल्ल्यांचा निषेध करत चिन्मय कृष्णदासच्या अटकेला अन्यायकारक असल्याचं म्हटलेलं आहे। काही वर्षांपूर्वी तुळजापूर रोडवर झालेल्या भीषण अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या अमित शिंदे याला अभिनेता सोनू सूदनं मदतीचा हात पुढे केला। अमितला व्हीलचेअरची मदत सोनू सूदनं केली आहे। त्याशिवाय त्याला नोकरीसाठी प्रयत्न करून आर्थिक हातभार लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचं आश्वासनही सोनू सूदनं दिलंय। 61वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्रवेशिकेस मुदतवाढ देण्यात आली आहे। निर्मात्यांना 27 डिसेंबरपर्यंत प्रवेशिका सादर करण्याचं आवाहन महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांना केलं आहे।